लॉग इन करा मुंबईतक.in वर. मुळात माझा वाद हा माझ्या विठ्ठलाशी नाहीच आहे, तर त्याच्या आजूबाजूच्या बडव्यांशी आहे. या क्षणाला शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा इथे देत आहे. जरी मी निर्णय घेतलेला असला तरी मी कुठच्याही इतर राजकीय पक्षामध्ये सामील होणार नाही. आवाज आ रही है. मी काही बोलावं असं वाटतंय का तुम्हाला? शांत बसा. समोरील सर्व मंडळींना विनंती आहे, आपण इथे साहेबांना येण्यासाठी जागा सोडायची आहे. घरात जन्माला आलेला पक्ष, किंबहुना शिवसेनेचा जेव्हा जन्म झाला तेव्हा माझाही जन्म झाला नव्हता. या पक्षामध्ये पदावरती मी आलो असेल कदाचित 88 साली, परंतु संपूर्ण शिवसेनेची राजकीय वाटचाल मी लहान असल्यापासून मी बघत आलो. आणि या शिवसेनेमध्ये काम करत असताना, सर्वार्थाने सगळ्या बाजूनी झोकून दिलं असताना मला वाटलं नव्हतं की माझ्यावरती काहीतरी हा प्रसंग येईल. मुळात माझा वाद हा माझ्या विठ्ठलाशी नाहीच आहे, तर त्याच्या आजूबाजूच्या बडव्यांशी आहे. तरीही मी आजपर्यंत या बडव्यांच्या मधनं माझ्या विठ्ठलाचं आजपर्यंत दर्शन घेत आलो. पण मी जे मानतो ते माझं मंदिर हे माझ्या विठ्ठलाचं आहे, ते बडव्यांचं नाही. बडवे स्वतःला समजायला लागले की त्यांचं मंदिर आहे. शिवसेना ही या महाराष्ट्राची, या देशाची गरज आहे. शिवसेना संपावी, मोडावी, तिचं काही हो अशी माझी आजपर्यंत ती इच्छा नव्हती, ती याच्या पुढेही कधी नसणार.
पण शिवसेना प्रमुखांनी उभी केलेली एवढी मोठी बलाढ्य संघटना जर 4 कारकून सांभाळणार असतील तर ते मला कधीही मान्य होणार नाही. आणि या 4-6 कारकुनांच्या जीवावरती मी महाराष्ट्रात यांचा जाऊन प्रचार करायला तयार नाही. यांनी चुका करत राहायच्या, त्यांनी वाटेल ते निर्णय घ्यायचे, शिवसेना प्रमुखांना जे काय वाटेल ते सांगायचं. हे आजपर्यंत घडत आलं. मी निमूटपणे शिवसेना प्रमुखांकडे बघून त्यांच्या आदेशानुसार त्यांच्या शब्दाखातर मी कधी कुठची गोष्ट मागितली तर नाहीच सोडा. पण ते म्हणतायत त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन शिवसेनाच वाढवण्याचा मी आजपर्यंत प्रयत्न केला. ज्या लोकांना दीड दमडीचं राजकारण कळत नाही त्या लोकांसाठी म्हणून मी आज या क्षणाला शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा इथे देत आहे. भारतीय विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदाचा देखील राजीनामा आज इथे देत आहे. शिवसेना एवढी मोठी संघटना, शिवसेना सारखी एवढी मोठी संघटना जे संपवण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्या बापाचा भागीदार वाटेकरी मी होऊ इच्छित नाही. निर्णय मी घेतलेला आहे तो हा पूर्ण विचारांती निर्णय घेतलेला आहे. माझ्याकडे येणाऱ्या कुठच्याही शिवसैनिक हा तो माझ्याकडे येतो म्हणून जर काळ्या यादीमध्ये शिवसेनेमध्ये जाणार असेल तर मला ते आवडणार नाही. मी जेवढं काही करायचं होतं तेवढं मी केलं. मी या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला अजून एक गोष्ट सांगू इच्छितो की मी हा घेतलेला निर्णय हा मला कोणालाही कोंडीत पकडण्याचा नाही, किंबहुना शिवसेना प्रमुखांना तर बिलकुल नाही, माझी तेवढी लायकी देखील नाही. माझी जिकडे कोंडी झाली होती त्या कोंडीचा एक उद्रेक झाला एवढंच फक्त मी आपल्या समोर सांगू इच्छितो. माझ्या डोळ्यासमोरून महाराष्ट्राचं भलं हे कधीही दूर जाऊ शकत नाही. पण या असल्या वातावरणामध्ये मी काम करू शकत नाही. अनेक गोष्टी आपल्या समोर मांडता येतील परंतु मला पुन्हा तेच दळण दळायचं नाही. जेवढे अन्याय, जेवढे अपमान मला जेवढे सहन करायचे होते ते तुमच्या खातर मी गेली 10 वर्ष मी सहन करत आलो, खास करून गेली 6-7 वर्ष. आणि आज
आज इथे जमलेल्या पत्रकार बांधवांना मला एकच गोष्ट सांगायची आहे की आजपर्यंत मी जर समजा तुमच्याशी हे जे खास करून इलेक्ट्रॉनिक मीडियाचे किंवा प्रिंट मीडियाचे मी कधी तुम्हाला टाळत आलो आजपर्यंत, मी तुम्हाला बाईट देणार नाही, काही देणार नाही असं मी आजपर्यंत तुम्हाला सांगत आलो. मी आज आपली सर्वांची मी माफी मागतो. मला बोलणंच कठीण होतं आपल्या समोर, कारण आपण विचारत असलेल्या प्रश्नांची माझ्याकडे उत्तरं नव्हती आणि म्हणून ते जे टाळणं होतं त्याच्यामध्ये माझा ॲरोगन्स नव्हता, माझा उद्दामपणा नव्हता, माझा उद्धटपणा नव्हता, तर मी खरोखरच ते टाळत होतो. कारण मला जर समजा काही बोलायची वेळ आली तर पक्षाला त्याचा त्रास व्हायला नको, म्हणून मी आजपर्यंत तुम्हाला टाळत आलो. त्याबद्दल मी तुमची सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. हा माझा वाद किंवा ही कुठचीही गोष्ट हे कुठच्याही पदासाठी नाही, की शिवसेनेचं कार्यकारी अध्यक्षपद हे मला मिळावं याच्यासाठीचा तर हा बिलकुल लढा नाही किंवा बिलकुल वाद नाही. कारण हेच कार्यकारी अध्यक्षपद उद्धवना द्यावं याची शिफारस मी केली होती. बहुधा तेव्हाच मी माझ्या पायावरती धोंडा पाडून घेतला असं मला वाटलं. माझी काही मागणी नव्हती की मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे, मला तेच पाहिजे, काही नाही. पण मुंबई महानगरपालिकेमध्ये काय चाललंय, ठाणे महानगरपालिकेमध्ये काय चाललंय, कल्याण डोंबिवलीमध्ये काय चाललंय, महाराष्ट्रामध्ये काय चाललंय, या सर्व गोष्टींचे निर्णय 4 कारकुनांनी घ्यायचे आणि त्या सगळ्या निर्णयांची जबाबदारी घेऊन मी प्रचार सभांमध्ये लोकांना सामोरं जायचं आणि काय काय ते खोटं बोलत बसायचं. हे मला शक्य होणार नाही, माझ्याकडे ते होऊ शकत नाही. जेवढं आतापर्यंत मला सहन करायचं होतं तेवढं मी सहन केलं. मी माझ्या चेहऱ्यावरती ही गोष्ट कधी आणून दिली नाही. जो कोणी येत गेला त्याचा जी काही माझ्याकडनं मदत होती किंवा शक्य होती तेवढी मी करत गेलो. पण या सगळ्या गोष्टी करताना मला किती स्वतःला त्रास होत होता याची मला माहित नाही, आपल्याला किती कल्पना असेल, कदाचित असेलही. पण हे शेवटी मी किती दिवस मी तरी सहन करायचं याला काही मर्यादा होती. मला कुठच्याही प्रकारचं शक्ती प्रदर्शन करायची मला आवश्यकता नाही. मी ज्या ज्या वेळेला सभा घेतल्या त्या त्या वेळेला शक्ती प्रदर्शन झालेली आहेत. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे हे माझे दैवत होते, हे माझे दैवत आहेत आणि तेच माझे फक्त दैवत राहणार. सगळ्या बाजूने आजपर्यंत मी माघार घेण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक वेळेला मी माघार घेण्याचा प्रयत्न केला की बाबा काहीतरी चांगलं होईल, काहीतरी चांगलं होईल, काहीतरी चांगलं होईल. पण मी आपलं बघतोय दिवसेंदिवस हे मला दूरच लोटतायत, दूर लोटतायत. बरं, दूर लोटण्याचं कारण काय? आता माझ्या सभांना गर्दी होती ही काय माझी चूक? माझ्याकडे लोक अपेक्षेने येतात ही काय माझी चूक? आणि मग माझ्याकडे आलेला माणूस याला कुठच्या पदावरती ठेवायचा नाही. आणि नाही त्या गोष्टी, नको त्या गोष्टी ज्या आमने सामने करायला तयार होत ना, समोरासमोर करायला तयार, पण नाहीच. वाटेल ते जाऊन शिवसेना प्रमुखांच्या कानात भरवायचं की माझ्या बरोबरची माझी माणसं काय करतात. हे इथे कुठेतरी प्रवीण दरेकर असतील, हे बघा. हे म्हणे प्रवीण दरेकर म्हणे अरुण गवळीकडे गेले आणि त्यांनी म्हणे उद्धव ठाकरेची सुपारी दिली.
सुपारी मला असं वाटतं यांच्यापैकी कोणीतरी घेतलेली आहे. या प्रवीणला काय गरज आहे, काय आवश्यकता आहे? नाही पद नाही मिळालं. कधी एक शब्द काढला नाही की ह्याला तिकीट द्या कारण त्याला तिकीट द्या, कारण मला माहिती होतं हा बोलला ह्याला तिकीट द्या म्हटलं की त्याचं कप कोणी माणूस सांगितला की पहिल्यांदा नाही, मग महिन्याभरानंतर त्याला डायरेक्टली फोन करायचे की येऊन भेट, आणि मग मला न सांगता त्याला कायमस्वरूपी तिकडे कुठच्यातरी पदावरती बसवायचं. हीच पद्धत, हे धंदे चालू आहेत. यातून काय मिळणार होतं मला माहिती नाही. मी सगळ्या गोष्टी स्वीकारलेल्या असताना देखील जर समजा माझ्याशी ही जर वागणूक मला जर समजा पक्षामध्ये मिळत असेल तर मी शिवसेनेच्या कुठच्याही पदावरती, नेते पदावरती, कुठच्याही संघटनेच्या पदावरती मला राहण्याचा अधिकार नाही असं मला वाटतं. कारण जर पक्षाचा माझ्यावरती विश्वास नसेल तर मी कुठचंही पद हे माझ्याकडे ठेवणं हे योग्य होणार नाही असं मला वाटतं. आणि फक्त आपल्याला जाता आता एकच गोष्ट सांगेन की हा जरी मी निर्णय घेतलेला असला तरी मी कुठच्याही इतर राजकीय पक्षामध्ये सामील होणार नाही. ज्याचा स्वतःला थांग पत्ता नाही हा कुठे आहे. आणि म्हणून मी परत एकदा सांगतो की माझा कोणत्याही राजकीय पक्षामध्ये जाण्याचा आजही विचार नाही आणि पुढेही नसणार. जे काही आहे ते माझ्यावरती शिवसेना प्रमुखांचे संस्कार आहेत, त्यांचेच विचार माझ्या डोक्यामध्ये आहेत, माझ्या अंगात दिलेले आहेत, माझ्या रक्तात दिलेले आहेत. हे जरी सत्य असलं तरी शिवसेनेच्या नेतेपदावरती मी राहू इच्छित नाही, विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदावरती मी राहू इच्छित नाही. आणि त्याला काय करायचं त्या संघटनेचं करावं. परंतु ह्या चार मंडळींचं, या कंपूचं जे काही आहे त्यांच्या पापात शिवसेना बुडवण्यात मी वाटेकरी होऊ इच्छित नाही. एवढंच मला आपल्या समोर आज इथे सांगायचं होतं. जय हिंद, जय महाराष्ट्र. लॉग इन करा मुंबईतक.in वर.